वेलकम टू माय चॅनल. मी भाग्यश्री तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सकाळची छान अशी सुरुवात झाली होती, सूर्योदय झाला होता आणि इकडे मी माझं आवरून खाली आले होते कारण जेवण वगैरे बनवलं होतं तर सगळं आवरलं होतं. आता क्लिनिकला निघायचं होतं तर मी आवरून खाली आले होते. मम्मीने भाजी घेतली होती वाटते सकाळी, तर तिचं तेच काम चालू होतं, स्वच्छ करून ठेवायचं. आणि कोथिंबीर गावरान नव्हती, गावरान नाही ठीक होती. त्यानंतर दीदीने इकडे बनवलं होतं मसूरची आमटी आणि भात मी खायला घेतला. त्यानंतर आर्यने पण जेवायला घेतलं. किती राहिले? 12,492. 12,492 राहिले मम्मी. हो जेवतो रे डबऱ्या. आता ते 700 गेले बघ. आयफोन घ्या सर. हा चल दिखाय आयफोन तुला देते आयफोन. आता हम जाएंगे काम को. आवरून झाले माझं, आता वेदाला आणायला जायचंय आणि इतकी डेंजर थंडी वाजते ना बाहेर की विचारायचंच नाही. स्वेटर घालून जाऊ. ऍक्च्युली माझं नाही स्वेटर, दिदीचं आहे, त्यामुळे तुम्हाला ते एवढं मोठं दिसतंय. मला नवीन घ्यायचंय पण थंडीच एवढी सुटली की म्हणलं चला सध्या तिचं का घालू आहे म्हणून मग चला. छान दिसते मी आता, चला आणायला जाऊ. तोपर्यंत इकडे वेदाला चहा पण बनवलाय. घेऊन आला की मग त्याला घेऊन आली गेला की चहा गरम करायचा थोडासा घ्यायचा आणि मग निघायचं. आता वाजले किती 5. तोपर्यंत खाली जाते. आज काही शूट केलं नाही, आता खाली जाऊन बघते म्हातारी काय करते आमची, म्हणजे माझी मम्मी काय करते. चला मी दीदी म्हणती चहा ठेव. आता आम्ही जातो पोरांना आणायला. वरतून लाकूड पडलं तर माणूस म्हणतो फेकलं तुम्ही. मला कोणी फेकलं? आम्ही नाही फेकलं, आम्हाला काय तेच काम आहे काय. ताईचे झाड तसं शिवून नको का काहीतरी वेगळं. त्यानंतर सकाळी क्लिनिक मधलं वगैरे काही शूट केलं नाही. दुपारी घरी आल्यावरती पण काही शूट केलं नाही, आराम केला. आणि आता वेदाला आणि आलोकला चाललो होतो आम्ही स्कूलमध्ये. तर पोचलो आम्ही स्कूलमध्ये. आणखी काही स्कूल सुटली नव्हती, त्यांना घेऊन घरी गेलो. त्यानंतर परत क्लिनिकचं पण काही शूट केलं नाही, डायरेक्ट संध्याकाळी भाजी घ्यायला गेली आणि मग तेव्हा शूट केलं थोडंसं. क्लिनिकमधून जाता जाताच भाजीला घेऊन जाते, ते बरं पडतं. जाऊन परत कोण येणार बाहेर मग. घरी आले तर दिदीची इकडे प्रॅक्टिस चालली होती. दिदी आणि मम्मी प्रॅक्टिस करत होते. वेदा पण होता तिथं, शिकतो असा हळूहळू बघू त्याला पण मी क्लास लावणार आहे. त्यानंतर मग मी घरी गेली, बघितलं दिदीने काय जेवण बनवलं तर दिदीने छान बटाट्याची भाजी वगैरे बनवली होती. इकडे ह्या दोघांचं चाललं होतं मोबाईल बघायचा आणि वरतून मला पण दाखवत होते काय रील बघत होते, तर मला ते पण दाखवत होते. त्यानंतर मग मी निघाले वरती. इकडे वेदाचं काय बी नसतं होतं काय माहिती. गुडघ्यापर्यंत यायचं होतं तुला. अरे पागल माय, एवढं म्हणजे तुला काय गुडघ्यावर घालायचं होतं काय? ते काहीच घातलं त्याच्यावर एवढं म्हणजे माय एवढं झालं का? अरे खायला आज कुठं काय आणलं मग? दही नाही भेटलं रे. अयो घेऊन येऊ का? त्यानंतर जाताना ही चहाची भांडी वगैरे असेच ठेवले होते, तर पटकन ते आवरून घेतलं आणि मग नंतर मी भात लावून घेतला आणि भाजीपाला घेऊन आले होते मागाशी. तर म्हटलं की भाजीपाला नंतर सेट करून ठेवायचा म्हणून आधी कुकर लावलं. मग भाजीला काय बनवायचं असा विषय चालू होता. म्हटलं आता जाऊ देत, पटकन काय होणार पिठलं भात. मग विकी म्हटलं पिठलं भातच कर, कारण आता खूप लेट पण झालं आहे आणि मला रात्री जायला पण उशीर झाला.
पण मेन म्हणजे मला खूप कंटाळा आला होता घरी जाऊन जेवण बनवायचं. तर म्हटलं आता चला पटकन भात लावून घेता. माझा छोटा कुकर आहे ना तो खराब झाला आहे, तर मग याला यातच भात लावावा लागतो. तर मग छान भात लावून घेतला आणि म्हटलं की आता बाकीची तयारी करायची होती पिठल्याची. झटपट होणारी तीच गोष्ट आहे आणि रोज रोज खिचडी भात खायला कंटाळा आला होता. नाहीतर मग बनवलं असतं खिचडी भात, पण वेदा पण म्हटलं आई पिठलं भात बनव, तर म्हटलं ठीक आहे चला पिठलं भात बनवूया. तर कुकर लावून घेतला आणि त्यानंतर मग भाजीपाला काढला, किचन थोडासा साफ केला. म्हटलं एकदा आवरून घ्यावं किचनवरचा सगळा पसारा आणि मग नंतर आपलं जे काही काम राहील मग नंतर पिठलं काय एक 10-15 मिनटात, 10 मिनटात तर पिठलं होऊन जातं, 15 मिनटात. तर म्हटलं आधी नुसता भात लावून घ्यावा. तोपर्यंत हे भांडे वगैरे किचन वगैरे सगळं स्वच्छ क्लीन करून घेतला आणि मागाशीच घासले असते ॲक्च्युली मी भांडे, पण जाताना ना मला उशीर पण झाला होता आणि दिदीचं आवरलं होतं, तर दिदी आवरून थांबली होती. म्हणून मग मी आहे तसंच सगळं ठेवलं आणि मग गेली तशीच क्लिनिकला. तर इकडे भाजीपाला आणलं होतं. तर किचन पुसून घेतलं आधी स्वच्छ आणि म्हटलं की आता भाजीपाला घ्यावा. मी काय कोथिंबीर खूप जास्त नाही, 10 रुपयाचीच कोथिंबीर आणली होती, कारण हीच कोथिंबीर बरेच दिवस जाते. तर सकाळच्या भाजीची तयारी म्हणून मग भाजीला सकाळी काय बनवायचं हा प्रश्न पडतो, म्हणून मग वांगे आणले होते. म्हटलं सकाळी वांग्याचं भरीत बनवता येईल आणि मग परवा दिवशी वगैरे मग कोबी वगैरे बनवता येईल. बटाटे फक्त थोडे जास्त आणले होते, बाकी अर्धा किलो वांगी आणि पावशेर कोबी बराच होतो मला. तर सगळं भाजीपाला काढून घेतला. लई काय भाजीपाला नाही आणला, एवढा मला सफिशियंट होतो आणि बऱ्यापैकी मला एक 4-5 दिवस तरी जातो हा भाजीपाला. 80 रुपयाचाच आहे पण जातो, कारण लई बनवावं लागत नाही, थोडं थोडं बनवलं तरी होऊन जातं माझं काम. तर सगळं बाकीचं आवरलं, फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि हे जे माझे कंटेनर आहेत कोथिंबीर किंवा मिरच्या ठेवायचं तर ते घेतले आणि म्हटलं आता कोथिंबीर निवडून ठेवावी, तोपर्यंत कुकर होईल. म्हटलं चला भाजी साफ करता करता थोडासा एक गंभीर विषय त्याला आपण हात घालूयात. तुमच्यासोबत बोलावंसं वाटलं ह्या सगळ्या गोष्टी म्हणून विषय काढला. तर आत्ता जे 3-4 दिवसापूर्वी एका चिमुकलीसोबत जे काही झालं, अवघ्या 4 वर्षांची होती ती. तिला काय कळतं, काय म्हणजे अगदी इतक्या छोट्या वयात म्हणजे लोकांची मानसिक वृत्ती कशी झाली ना मला हेच कळत नाही, की लोक लहान मुलांना पण सोडत नाही आहे. अजून किती घटना बघायच्यात आणखी मला कळत नाही. आता 2-3 महिन्यापूर्वी पण असंच काहीसं झालं. शाळेत पण आपली मुलं सेफ नाही आहेत. बरं, बदलापूरची घटना होऊन 1 वर्ष झालं असेल, तर त्या जे डॉक्टरांसोबत जे झालं होतं 1-1.5 वर्ष होत आलं असेल त्याला. काही नाही, तेवढ्यापुरतं तेवढं कॅन्डल मार्च काढतात, बाकी काही नाही. लगेच झालं, एक 7-8 दिवस झाले, एक 10-15 दिवस झाले की सगळे विसरून जातात आणि आहे पहिलं जसं आहे तसं सवयीसारखं होऊन जातं. अरे आपला छत्रपतींचा महाराष्ट्र आहे आणि आपल्या महाराष्ट्रात जर असं काही घडत असेल तर किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि सरकार जर फक्त डोळे बंद करून ह्या गोष्टी बघतंय, ॲक्शन तर कोणीच घेत नाही. कितीतरी अशा घटना झाल्या, तेवढं तेवढं अटक करतात आरोपीला आणि नंतर झालं, विसरून गेलं की झालं, परत सोडून दे, संपला विषय. काय आता नेमकं कुठेच मुली सेफ नाही. थोडं पण डोळ्याच्या नजरेआड जरी झालं ना मुलींचं, तरी हे खूप जे काही घडलं नाही हे खूप मनाला लागले. आणि आता सध्या तर तेच मोबाईल ओपन केलं ना की तेच सारखं येतं. लिटरली त्या दिवशी जर पहिल्यांदा न्यूज ऐकली नाही तर इतकं भरून आल्यासारखं झालं ना की काय लोकांना काय वाटतं ना हेच कळत नाही. अशी इतक्या खालच्या लेवलची वृत्ती कशी काय असू शकते कोणाची. अरे लहान बाळ येते, तिला काहीच कळत नाही. किती लाजिरवाणी गोष्ट झाली आहे. आता बघूयात, भरपूर लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं. ती न्यूज पाहिली की असं डोकं असं भनभनायला होतं ना की विचारायचंच नाही. तर चला आता आपण नुसतं आपण किती ॲक्शन घेतली किंवा काय केलं तरी जे पोलीस लोक जे काही करणार हे त्यांच्यावर डिपेंड आहे. आपण कितीही काही आता पण केलं तरी हे त्यांच्याच हातात आहे, कारण खूप अवघड कंडिशन आहे आजकालची. काय करायचं काय नाही काहीच कळत नाही. तर ठीक आहे, आपण ह्या विषयावर
बोलून बोलून सगळेजण खूप आत्ता ही इतकी म्हणजे काय आता ह्या गोष्टीसाठी बोलायला शब्दच नाही आहेत की खरंच खूपच खराब झालं जे काही झालं ते. तर ठीक आहे आता चालायचं, पण असं काही होऊ नये. सरकारने लवकरात लवकर जो कोणी आरोपी असेल ना त्याच्यावरती कारवाई करावी असंच तर सगळ्यांना वाटते. बघू आता हे कितपत लागू होते, म्हणजे कितपत सरकार खरंच ॲक्शन घेत आहेत त्याच्यावरती. आणि असं केलं तर केलं आणि वरतून त्याची मैत्रीला दगडाने ठेचून मारलं. काय म्हटलं असं तिच्या दिवस आपल्या बाळाला थोडंसं खरचटलं तरी आपल्या डोळ्यात पाणी येतं. आज त्या आईवडिलांची काय अवस्था असेल तिची. जर अशा अवस्थेत आपल्या बाळाला कोणी बघत असेल तर काय वाटलं असेल त्या आईवडिलांना. खूप डेंजर अवस्था झाली सध्या ह्या जगात. काय कधीतरी खरंच वाटतं छत्रपतींच्या वेळेस जो कायदा होता ना तो परत लागू करायला पाहिजे. चौरंग कायदा जो होता ना बऱ्याच जणांना माहीत आहे, तर असं परत काहीतरी करायला पाहिजे. तर बघूयात आता पोलीस वगैरे काय ॲक्शन घेतात. कंटिन्यू न्यूजला तर तेच चालू आहे. चला हे चालूच राहायचं आता. तर इकडे मी माझं कामावरून घेतलं, मिरच्या वगैरे निवडून घेतल्या आणि म्हटलं आता भाजीला वगैरे फोडणी देऊन घ्यावी. तर कुकरची शिट्ट होईपर्यंत इकडे मी मिरच्या वगैरे कट करून घेतल्या, कोथिंबीर कट केली, कांदा वगैरे पण काही टाकलं नाही. फक्त जसं हिरवी मिरची आणि जिरी मोहरीची फोडणी. एवढ्या गडबडीत लसूण पण सोलायचा राहिला माझ्याकडे. म्हणजे ठीक आहे आता जाऊ दे, तशीच फोडणी देऊन घेऊया. तर आता ऑइल मी तसंच टाकते. ऑइलचे जे माझे कंटेनर आहेत, जे तेलाच्या बॉटल्स आहेत, तर त्या मी वॉश करून ठेवल्यात. आता त्या सुकल्या की सकाळी मी त्यात तेल भरून ठेवून देईल. तर इकडे मी एका पातेल्यामध्ये तेल काढून ठेवलं आहे. किटलीत भरत नाही मी, त्या बॉटल्समध्ये भरले की मग ते मला तेवढं बरेच दिवस जातं, म्हणजे टेन्शन नाही राहत. तर इकडे मी छान जिरी मोहरीची फोडणी देऊन घेतली आणि मग मिरच्या टाकल्या. त्या मिरच्या छान तळायच्या नंतर मग हळद टाकली आणि मग मी पाणी टाकून छान त्याला उकळी काढून घ्यायची होती. म्हणून मग मिरची आणि थोडीशी कोथिंबीर मी तेलातच टाकली आणि बाकीची जी काही उरलेली तर मग मी त्यानंतर वरतून टाकेन. छान तेला पाणी ॲड केलं आणि आता ह्याला उकळी आली की बेसन पीठ कालवून घ्यायचं. यात बरेच पिठलं बनवायचे भरपूर प्रकार आहेत, पण म्हणजे मी तरी ह्या पद्धतीने बनवते. आता नेक्स्ट टाईम आणखी या 2-3 पद्धती आहेत, पण आता सध्या तर असंच बनवणार आहे. कधी नक्की नेक्स्ट टाईम जर कधी बनवलं तर शेअर करेल तुमच्यासोबत. तसं चवीपुरते मीठ टाकून घेतलं आणि म्हटलं उकळी आली की त्यात बेसन पीठ कालवून घ्यायचं. तर उकळी आली आणि इकडे मी बेसन पीठ टाकून घेतलं त्याच्यात आणि छान असं हलवून घेतलं. आणि मग हलवून घेतल्यावरती थोडंसं खूप घट्ट नाही करणार आहे, कारण असं थोडंसं हेच ठेवणार आहे, पातळच ठेवणार आहे, कारण भातासोबत खायचं आहे त्यामुळं. म्हणून मग तसंच ठेवलं. आणि ही पद्धत आहे ना, अशा पद्धतीने माझी आई बेसन बनवते, पिठलं बनवते, तर मग मी त्याच पद्धतीने बनवायला घेतलं. छान ह्याला उकळी काढून घेतली आणि मस्त त्यातल्या ज्या गिठुळ्या असतात ना त्या सगळ्या फोडून घ्यायच्या. म्हणजे दाताखाली जास्त येत नाही. पण खरं सांगू का, तर मला अशा गिठुळे असेल ना तर मला बेसन खायला फार आवडतं, म्हणजे पिठलं खायला फार आवडतं. तर मग तसं छान एकजीव करून घेतलं, मिक्स करून घेतलं. मस्त छान कोथिंबीर वगैरे टाकून मग घेतलं जेवायला. तर विकीचं काहीतरी मोबाईलवरती काम चालू होतं आणि तोपर्यंत इकडे वेदाला जेवायला वाढलं आणि मी पण लगेच जेवायला घेतलं. तर छान मस्त झालं होतं टेस्टला. तर या सगळ्यांनी जेवायला. आज काही साधाच बेत केला होता, असं जास्त काही केलं नव्हतं, कारण खूप उशीर पण झाला होता. तर असा काहीसा आजचा दिवस होता. तर चला भेटूयात परत अशाच एका नवीन ब्लॉगसोबत, व्हिडिओसोबत. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आजच्या पुरतं एवढंच होतं. चला बाय, गुड नाईट आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.